हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत मुद्द्यावरून कथालेखन। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। मुद्दे: कोल्हा आणि करकोचा मित्र। खीर खायला करकोच्याला आमंत्रण। कोल्ह्याची लबाडी। खीर ताटलीत, कोल्हा फस्त करतो, करकोचा उपाशी। करकोचा युक्ती करतो, कोल्ह्याला जेवणाचे आमंत्रण। उंच सुरईत खीर, खीर करकोचा खातो, लबाड कोल्ह्याची फजिती। कथेचे नाव: जशास तसे। एक कोल्हा आणि करकोचा मित्र होते। कोल्ह्याने एकदा करकोच्याला आपल्या घरी खीर खायला बोलावले। कोल्ह्याला स्वतःला खीर खूप आवडत होती। त्याने युक्ती केली। करकोचा आल्यावर त्याने 2 पसरट ताटल्यांमध्ये खीर ठेवली आणि करकोच्याला खीर खायला आग्रह केला। ताटलीतील खीर करकोचा खाऊ शकला नाही। कोल्ह्याने सगळी खीर फस्त केली। करकोचा मात्र उपाशीपोटी घरी गेला। कोल्ह्याची लबाडी करकोच्याला समजली। त्याने पण कोल्ह्याला अद्दल घडवायचे ठरवले। एक दिवस करकोच्याने कोल्ह्याला जेवणाचे आमंत्रण दिले। कोल्ह्याला आनंद झाला। आपल्याला मस्त मेजवानी मिळेल असे त्याला वाटले। करकोच्याने देखील खीरच केली। ती खीर त्याने उंच तोंडाच्या सुरईत ठेवली। कोल्हा जेवायला आल्यावर करकोच्याने त्याला आग्रह केला। कोल्ह्याचे तोंड सुरईत जाईना। करकोच्याने त्याला आग्रह केला। कोल्ह्याचे तोंड सुरईत जाईना। करकोच्याने खीर खाऊन बसला। कोल्हा मात्र उपाशी राहिला। जशास तसे या म्हणीप्रमाणे करकोच्याने कोल्ह्याची खोड मोडली। तात्पर्य: दुसऱ्याची फजिती केली तर स्वतःची पण फजिती होते। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.